आज आपण पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायचे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून तुमचं रीडिंग सहजपणे ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत. 3 पाईल्स बनवून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1, तुम्ही जर किंग ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय हा आठवडा म्हणजे सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. आता आपण प्रत्येक दिवसासाठी म्हणजे सोमवार, मंगळवार प्रत्येक दिवसासाठी एक एक कार्ड पाहणार आहोत. पहिलं कार्ड आहे क्वीन ऑफ पेंटॅकल, हे सोमवारसाठी आलंय. त्यानंतर आहे एस ऑफ वॅन्ड, एट ऑफ वॅन्ड, पेज ऑफ कप, थ्री ऑफ पेंटॅकल, टॉवर आणि किंग ऑफ सॉर्ड. सगळीच कार्ड खूप चांगली आलेली आहेत. टॉवरचं कार्ड सुद्धा परिवर्तनाला दाखवत आहे. आणि मुख्य कार्ड जे आहे या रीडिंगचं ते आहे किंग ऑफ पेंटॅकल. ही तुमची आत्ताची ऊर्जा आहे, जिथे तुम्ही समृद्ध दिसत आहात. तुम्हाला खूप मोठं पद प्राप्त झालेलं आहे. अधिकारी व्यक्ती आहात तुम्ही आणि तुम्ही ऍक्शन घेत आहात. तुम्ही तुमच्या कृतीतून अनेकांचा उपचार करताना किंवा इतरांना मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. समृद्ध असे तुम्ही आहात. शिवाय तुम्हाला लोकांचं प्रेम सुद्धा मिळत आहे. अशा एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही आहात. आणि इथे पहिलं कार्ड सोमवारचं जे आहे ते आहे क्वीन ऑफ पेंटॅकल. तर ही तुमची ऊर्जा म्हणजे शिवशक्ती तुमची संतुलित होतीये सोमवारी. इथे रविवारी किंवा म्हणजे सोमवारच्या आधी तुमची ही ऊर्जा काय सांगते की तुम्ही खूप कामाला महत्व देत होता आणि आता सोमवारी तुम्ही काळजी सुद्धा घेत आहात स्वतःची, इतरांची. स्वतःला वेळ देत आहात. अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळतंय त्याचा उपयोग करत आहात तुम्ही. मंगळवारी एस ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय की एक नवीन सुरुवात तुमच्या करिअर मध्ये तुम्ही करत आहात. काहीतरी नवीन मंगळवारी तुम्ही सुरू करणार आहात, ज्यामुळे तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा तुमच्या करिअर मध्ये प्रगती साधण्यासाठी त्या गोष्टीची मदत होऊ शकते. इथे एट ऑफ वॅन्डचं हे कार्ड आहे आणि इथे खूप सारे वॉन्ड्स आहेत. तर हे ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि ज्या आशीर्वादांमुळे तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. हे आशीर्वाद म्हणजे तुमच्यापर्यंत खूप सारी माहिती पोहोचत आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते ब्रह्मांड तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. शिवाय ही ऊर्जा काय सांगते की खूप वेगाने घडामोडी घडणार आहेत. तुम्ही खूप वेगाने तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात.
म्हणजे ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्या फार वेगाने तुमच्यापर्यंत येत आहेत. पहिलं त्याच्या आधीचं जे कार्ड होतं ते पण एस ऑफ वँडचं कार्ड आहे. इथे किंग ऑफ पेंटॅकलचं मुख्य कार्ड आहे. इथे क्वीनचं कार्ड आहे. एकंदरीत तुमची ऊर्जा अशी दिसतेय की तुम्ही तुमच्या कामाला महत्व देत आहात. तुमच्या कामावर तुमचा फोकस आहे. गुरुवारी तुम्हाला काही ना काही संदेश मिळू शकतो. एखादं नवं नातं तुमचं होऊ शकतं एखाद्या व्यक्ती बरोबर किंवा एखादी अशी तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती आहे जी तुमच्या संपर्कात येईल आणि तिच्याद्वारे तुम्हाला काहीतरी संदेश मिळू शकतो. इथे थ्री ऑफ पेंटॅकलचं पण कार्ड आलेलं आहे. शुक्रवारसाठी हे कार्ड आहे. तर हा जो काही संदेश तुम्हाला मिळणार आहे, ह्या व्यक्तीबरोबर तुमचं काही नवीन नातं सुरू होऊ शकतं. तर इथे पुढे जे कार्ड आहे ते आहे थ्री ऑफ पेंटॅकल. म्हणजेच असं असू शकतं, की तुम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहात. ही व्यक्ती तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येते किंवा मार्गदर्शन घेण्याबाबत काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. किंवा असं असू शकतं, की तुम्ही इतरांना मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत काहीतरी नवीन सुरुवात गुरुवारी करत आहात आणि शुक्रवारी खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. शनिवारी द टॉवरचं कार्ड आहे. हे मेजर कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय? नकारात्मकता जी आहे तुमच्या आतमध्ये ती दूर होतीये. तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय. खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येत आहे. किंग ऑफ सॉर्ड्सचं कार्ड जे आहे ते रविवारसाठी आलंय. तुम्ही ॲक्शन घेत आहात. ॲक्शन ओरिएंटेड दिसत आहात. म्हणजे तुमचं जो काही लक्ष आहे तो तुमच्या कामावर, आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष देत आहात, असं सगळीच कार्ड सांगत आहेत. हे कार्ड जे आहे ते सांगतंय की तुम्हाला स्पष्टता येते. तुमच्यामधली नकारात्मकता जातीये आणि आपण नेमकं काय करायला हवं ह्याबाबत स्पष्टता येत असल्यामुळे तुम्ही ॲक्शन घेत आहात. जबाबदारी व्यवस्थित कशी पार पाडू शकू यासाठी ही स्पष्टता महत्वाची आहे आणि ती स्पष्टता तुम्हाला रविवारी येत आहे. आपण मार्गदर्शनासाठी 2 कार्ड्स काढू आणि पाहू ब्रह्मांडाला तुम्हाला काय सांगायचं आहे या आठवड्याकरिता. पहिलं जे कार्ड आहे ते आहे फोर ऑफ सॉर्ड आणि इथे जजमेंटचं कार्ड आहे. तर ही दोन्ही कार्ड्स उपचाराला किंवा रिलॅक्स तुम्ही इथे दिसताय, प्रार्थना करताय. ह्या इथे कार्ड्स मध्ये इथे सूर्य सुद्धा आहे. तर एक नवी पहाट तुमच्या जीवनात होणार आहे. तुम्ही एका अशा टप्प्यापर्यंत पोहोचत आहात जिथे ईश्वर तुमच्या बरोबर आहे अशी खात्री तुम्हाला आहे. आणि ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही तुमच्या प्रार्थनेला महत्व द्या. तुमची प्रार्थना अनेकांचा उपचार करू शकते. अनेकांना असं सुखी जीवन जगण्यासाठी ते रिलॅक्स राहू शकतात. त्यांची जी चिंता आहे ती तुमच्या प्रार्थनेमुळे दूर होणार आहे. तुमची प्रार्थना खूप शक्तिशाली आहे. इथे जजमेंटचं कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय? देवदूत तुमच्या बरोबर आहेत आणि आता तुम्हाला काही अनाउन्स करायचं आहे. तुमची प्रगती होण्याच्या दृष्टीने काही अनाउन्समेंट महत्वाच्या आहेत.
यामुळे तुमचा उपचार होणार आहे, यामुळेच तुमची प्रगती होणार आहे, तुमचं दुःख दूर होणार आहे. आणि ही हीलिंग पॉवर तुम्ही कशी वाढवू शकता, तर इथे देवदूत काय सांगतायत की तुम्हाला देवदूताप्रमाणे इतरांचा उपचार करायचा आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. यातूनच तुमची सुद्धा प्रगती होणार आहे. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इतरांना सांगा, त्यामुळे त्यांना कळेल, त्यामुळे त्यांना मार्ग मिळेल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर पेज ऑफ सॉर्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे आणि आपण या रीडिंगद्वारे पाहतोय ह्या आठवड्यात म्हणजेच सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे सोमवारसाठी 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. मंगळवार द फूल. त्यानंतर आहे 9 ऑफ कप. गुरुवारी आहे 2 ऑफ पेंटॅकल. शुक्रवारी पेज ऑफ पेंटॅकल. शनिवारी 4 ऑफ पेंटॅकल आणि रविवारी हाय प्रेस्टेस. सगळी कार्ड चांगली आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि इथे तुमची जी ऊर्जा आहे ती पेंटॅकल्सची जास्त दिसतेय. तुमच्या करिअरच्या बाबतीत हे रीडिंग दिसतंय. तुम्ही ऍक्शन घेताना दिसत आहात. इथे मुख्य जे कार्ड आलंय ते आहे पेज ऑफ सॉर्ट. तर ही ऍक्शन जी घेत आहात तिथे तुम्ही आता नवीन आहात. तुम्ही एक सुरुवात करत आहात आणि त्यामुळे त्या बाबतीत काही अनुभव तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा काही गोष्टी शिकायच्या आहेत. पण पेजची ऊर्जा आहे, तुमची शिकायची तयारी इथे दिसतेय. त्यासाठी जे काही करणं महत्वाचं आहे ते करायला तुम्ही तयार आहात. आणि त्यामुळेच एक नवीन सुरुवात या आठवड्यात तुमची होतीये. सोमवारी 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलंय. तर ब्रह्मांड तुम्हाला न्याय देताना इथे दिसत आहे. तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते ब्रह्मांड तुम्हाला पुरवत आहे. इथे तराजू जो दिसतोय तो सांगतोय की तुम्हाला जे तुम्ही आधी पेरलेलं आहे, जे आधी तुम्ही कर्म चांगलं केलेलं आहे, त्यामुळे आता ही मदत तुम्हाला मिळत आहे. तुम्ही सुद्धा इतरांना मदत केली असणार म्हणून तुम्हाला ही मदत मिळत आहे. शिवाय तुम्ही सोमवारी इथे दान धर्म करताना दिसत आहात. म्हणजेच तुम्ही इतरांना देत आहात. मग ते काही असू शकतं, ज्ञान असू शकतं, पैसा असू शकतो. काहीतरी मदत तुम्ही इतरांना करत आहात की जे काही करत आहात ते इतरांसाठी फायदेशीर ठरत आहे. द फूलचं हे जे कार्ड आहे ते तुमच्या विश्वासाला दाखवत आहे. तुम्ही एक नवीन सुरुवात जी करत आहात. इथे जे पेज ऑफ सॉर्टचं कार्ड आहे, जे सांगतंय की तुम्ही ऍक्शन घेत आहात, काहीतरी नवीन शिकायची तुमची तयारी आहे. तर तिथे तुम्ही विश्वास ठेवलाय की आपली ही नवी यात्रा आहे, पण आपण करू शकू. तुमचा हा ब्रह्मांडावरचा विश्वास दृढ होत आहे. तुमच्या खूप साऱ्या आशा आहेत, ज्या या पोटलीमध्ये आहेत. तुम्ही खूप सारी स्वप्न पाहत आहात. अनेक इच्छा आहेत, की आपण हे करावं, ते करावं आणि यासाठी तुम्ही ह्या नवीन यात्रेला
निवडलं आहे, ह्या यात्रेवर चालण्याचा प्रयत्न करत आहात. बुधवारी 9 ऑफ कपचं हे कार्ड तुमच्या आत्मविश्वासाला सांगतंय तुमची इच्छा पूर्ण होत आहे या बुधवारी. काहीतरी इच्छा आहे ज्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागल्या किंवा काही प्रयत्न करावे लागले, काही काम त्या गोष्टीवर करावं लागलं. पण ती इच्छा तुमची बुधवारी पूर्ण होत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय, एक नवा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळत आहे. गुरुवारी 2 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड परिवर्तनाला दाखवतंय. दोन गोष्टींमध्ये संतुलित करण्याचा तर प्रयत्न तुम्ही करत आहातच, पण तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे, बदल होत आहेत. शुक्रवारी जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ पेंटॅकल. हे कार्ड सांगताय की तुमच्या करिअरमध्ये काहीतरी महत्वाचा संदेश तुम्हाला मिळू शकतो की ज्यामुळे तुमची एक नवी सुरुवात होऊ शकते किंवा नवं प्रोजेक्ट तुम्ही हातात घेऊ शकता. काहीतरी नवीन करिअरमध्ये होणार आहे. पैशाच्या बाबतीत काही नवी सुरुवात होत आहे. फोर ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे, तर असं वाटतंय की एखादा संदेश पैशाच्या बाबतीत तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करत आहात. तुम्हाला असं वाटतंय की ही इन्व्हेस्टमेंट पुढच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि त्यामुळे काहीतरी तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात. इथे खूप सारी बिल्डिंग दिसत आहेत इथे मागे. तर जो पैसा तुम्ही धरून ठेवला आहे तो इन्व्हेस्टमेंट साठी वापरत आहात. हाय प्रिस्टेसचं हे कार्ड रविवारसाठी आलंय. ते कार्ड सांगतंय तुम्ही संतुलित आहात. शिवाय तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला दिशा दाखवत आहे, मार्गदर्शन करत आहे आणि तुमचं हे मार्गदर्शन इतरांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही ज्ञानी होत आहात. अनेक रहस्य तुम्हाला कळत आहेत, पण तुम्ही गुप्तता राखलेली आहे. हाय प्रिस्टेसचं हे कार्ड तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेला दाखवतंय. तुमची आध्यात्मिक प्रगती होतीये. शिवाय हाय प्रिस्टेसचं हे कार्ड समृद्धीला सुद्धा दाखवत आहे. शांती तुमच्या जीवनात येत आहे. तुम्ही ब्रह्मांडाशी जोडले जात आहात आणि खूप सारी समृद्धी येत आहे, आकर्षित होत आहे. मार्गदर्शनासाठी इथे 2 कार्ड्स आहेत. डेथ कार्ड आणि मार्गदर्शनासाठी दुसरं कार्ड आलंय द हर्मिट. तर ही कार्ड काय सांगतायत की तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत, शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुमच्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आधी करत होतात तिथे ती जुनी स्टाईल तुम्हाला सोडायची आहे आणि नव्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. म्हणजेच काय तर तुमच्यामध्ये परिवर्तन येणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही शिकायला लागेल, काही गोष्टी अभ्यासायला लागतील, निरीक्षण करावं लागेल. एखाद्या गुरुचं किंवा कुठल्याही माध्यमातून तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तर त्याचा आधार घेऊन तुम्हाला हा शोध घ्यायचा आहे की आपण चांगल्या प्रकारे अजून कसं करू शकतो. नवीन स्टाईल कोणती आपण स्वीकारू शकतो, जिचा उपयोग आपण आपल्या कामात करू शकतो. कारण इथे सगळी कार्ड्स मोस्टली पेंटॅकल्सची आहेत आणि तुम्ही आता ऍक्शन घेत आहात, काहीतरी नवीन शिकत आहात, अशा ऊर्जेमध्ये आहात. तर ही कार्ड सांगतायत की तुम्हाला तुमच्या व्यवसायात, तुमच्या व्यापारात जर प्रगती साधायची असेल किंवा जे काही तुमचं स्वप्न आहे
किंवा इतरांचा उपचार करण्याच्या दृष्टीने तुम्हाला स्वतःमध्ये काही गोष्टींमध्ये परिवर्तन आणायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही करत आहात त्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय नवीन करता येईल ते शिकायचं आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3 तुम्ही जर नाईट ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि ह्या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ह्या आठवड्यात म्हणजे सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. इथं पहिलं सोमवारसाठी कार्ड आलंय द वर्ल्ड. त्यानंतर मंगळवारसाठी जे कार्ड आहे ते आहे स्टार कार्ड. बुधवारसाठी आहे एम्प्रेस. गुरुवारसाठी 6 ऑफ कप. त्यानंतर आहे जस्टिस. नाईट ऑफ कप, क्वीन ऑफ सॉर्ड आणि 7 ऑफ पेंटॅकल. हे कार्ड जे आहे ते वेगाला दाखवतंय, शिवाय हे कार्ड संवादाला दाखवतंय. तुमच्या विचारांमध्ये ताकद आहे आणि त्या विचारांची ही जी शक्ती आहे ती घेऊन तुम्ही खूप वेगाने जात आहात. तर इथे तुम्हाला बाकीची कार्ड्स तर खूप चांगली आहेत, पण हे जे कार्ड आहे ते सांगते की तुम्हाला इथे थोडंसं विचारपूर्वक विचार मांडायचे आहेत. पहिलं जे कार्ड आहे ते आहे द वर्ल्ड कार्ड. तर हे कार्ड सोमवारसाठी आलंय. ते कार्ड काय सांगताय? हे कार्ड सांगताय तुमचं इंटरनेटद्वारे तुमचा संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय आणि एक चक्र सुद्धा पूर्ण होत आहे. तुम्ही एका प्रक्रियेमधून जात होतात आणि आता त्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेले आहात. द वर्ल्डचं हे कार्ड 10ची ऊर्जा दाखवतं. म्हणजेच काय? तर एक चक्र पूर्ण झालं. तुम्ही अनुभव संपन्न झालात आणि तुमचा आत्मविश्वास आता त्यामुळे वाढलेला आहे. तुमचं नेटवर्क वाढत आहे, संपर्क वाढत आहे. शिवाय जे तुम्ही काम करत आहात ते इंटरनेटच्या माध्यमातून करत असाल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असू शकतं, पण हे जे कार्ड आहे ते यात्रेला सांगतंय. ही यात्रा तुमची सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा असू शकते किंवा तुम्ही खरोखरच कुठेतरी यात्रेला सोमवारी जाल असं असू शकतं. मंगळवारचं जे कार्ड आहे ते स्टार कार्ड आहे. हे स्टार कार्ड सांगतंय की तुम्हाला आशा आहे की तुम्ही करू शकता. जी स्थिती आहे त्यामधून तुम्ही काहीतरी नवं निर्माण करू शकता, हा एक विश्वास तुमच्या मनात आहे. ग्रह सुद्धा तुमच्यासाठी अनुकूल आहेत आणि अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतंय. अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात, उच्च स्तराच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. इथे एम्प्रेसचं कार्ड सुद्धा सांगतंय की सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतंय. ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत. शिवाय तुम्ही एका अशा मोठ्या अधिकारी
पदावर दिसत आहात, म्हणजे अधिकार तुमच्याकडे आहेत आणि त्यांचा उपयोग करून तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करू शकता, अनेकांना रोजगार देऊ शकता. एका चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही दिसत आहात. ही अशी ऊर्जा आहे जिथे तुम्ही आरामदायी जीवन जगत आहात किंवा म्हणजे तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे आणि तुम्ही इतरांना देण्यायोग्य झालेले आहात. सिक्स ऑफ कपचं हे कार्ड जे आहे ते सांगतायत की तुम्हाला आपल्या जुन्या लोकांकडून खूप सारं प्रेम मिळतंय. तुमचं कौतुक होऊ शकतं. शुक्रवारी जे कार्ड आलंय ते आहे जस्टिसचं कार्ड. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही स्वतःला न्याय देत आहात किंवा ब्रह्मांड तुम्हाला न्याय देत आहे. तुम्ही खूप शक्तिशाली बनत आहात. ही तलवार जी आहे ती तुमच्या शक्तीचं प्रतीक आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होतीये आणि तुम्ही न्याय देत आहात स्वतःला आणि इतरांना सुद्धा. तुमच्या कामात तुमचा उत्साह दिसतोय आणि अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येत आहे. अनेक रहस्य तुम्हाला कळत आहेत. नाईट ऑफ कपचं हे कार्ड काय सांगते की तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम मिळणार आहे, सहकार्य मिळणार आहे. तुमचं कौतुक होऊ शकतं. क्वीन ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड इथे तुमच्या स्पष्टतेला दाखवतच आहे, पण जबाबदारीने तुम्ही ऍक्शन घेत आहात. काय गोष्टी करणं महत्वाचं आहे त्या करताना इथे दिसत आहात. आणि सेव्हन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड, ह्या रीडिंग मध्ये आपण 7 कार्ड्स काढणार होतो, तरी सुद्धा या रीडिंग मध्ये 8 कार्ड्स आली. याचाच अर्थ एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला प्राप्त होत आहेत. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात तुम्ही आकर्षित करीत आहात या आठवड्यामध्ये. आणि हे कार्ड काय सांगते, आतापर्यंत जी कार्ड्स आली ती सगळी सकारात्मक आणि मोठी मोठी कार्ड्स आलेली आहे. तिथे स्टार कार्ड आहे, एम्प्रेसचं कार्ड आहे, शिवाय द वर्ल्डचं कार्ड आहे. आणि इथे मात्र तुम्ही निराश दिसताय. तर ही कार्ड काय सांगतायत, हे एक्स्ट्रा कार्ड आहे. तर जे काही तुम्ही पेरलेलं आहे त्याचे रिझल्ट कधी मिळणार असं जे तुम्हाला आधी वाटत होतं, तर आता तो क्षण आलेला आहे किंवा ते रिझल्ट तुम्हाला आता दिसणार आहेत. तुम्ही जी काही मेहनत घेतलीये त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. ही निराशा निघून जात आहे आणि म्हणूनच हे कार्ड बाहेर आलं होतं. म्हणजे हे आता बाहेर पडतंय. ही निराशा जातीये. वाट पाहणं आता संपत आहे. तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत. आपण पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. किंग ऑफ कप आणि 10 ऑफ कपचं हे कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि हे परिवाराला दाखवतंय. तर हे कार्ड सांगतंय की तुम्हाला तुमच्या परिवाराची, तुमच्या समूहाची काळजी घ्यायची आहे. त्यांना प्रेम द्यायचं आहे आणि तुम्ही आता अशा एका पदावर आहात जिथे तुमच्याकडे अनुभव आहे, तुम्ही ज्ञानी आहात, इतरांना समजून घेऊ शकता. आणि हे कार्ड जे आहे ते एका सुखी परिवाराला दाखवतंय. त्याप्रमाणे ब्रह्मांड काय सांगतंय की जो काही तुमचा परिवार आहे, समूह आहे, त्या सगळ्या लोकांना प्रेम द्या, त्यांची काळजी घ्या. यातून तुमचं जे नातं असेल एकमेकांशी ते असं प्रेमाचं नातं असेल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.